नाशिक महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी महापौर हिमगौरी आहेर आरके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहरातील पाणी पुरवठा आणि खराब रस्ते या विषयावर जोरदार चर्चा झाली. सातपूर अंबड लिंक रोडच्या दुरावस्थेचा मुद्दा नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी अत्यंत आक्रमकपणे मांडल्यानं सभागृहातील वातावरण तापले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर आणि अंबड या दोन औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यामुळे आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. वारंवार आंदोलनं आणि पाठपुरावा केल्यानंतर कुठे रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला, पण आता ठेकेदाराच्या मनमानीनं नागरिक आणि कामगार हैराण झाले आहेत. अशा शब्दात निवृत्ती इंगोले यांनी आपला संताप व्यक्त केला असून रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी ठेकेदार नियमांना हरताळ फासून काम करत असल्याचा गंभीर आरोप इंगोले यांनी केला. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्यानं कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाचा ठेकेदारावर वचक उडला नाही का? ठेकेदार आपल्या मनाप्रमाणे कारभार करत असेल तर अधिकारी गप्प का? असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. केवळ मलमपट्टी नको तर कायमस्वरूपी तोडगा म्हणून डीपी प्लॅन मध्ये प्रस्तावित असलेला नवीन रस्ता तातडीने करण्यात यावा, अशी आग्रही मागणी निवृत्ती इंगोले यांनी महापौरांकडे केली. औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. प्रभाग 26 मध्ये सातपूर अंबड लिंक रोडचं जे काम चालू आहे, हे काम लिंकरांनी आत्ताच सांगितलं. त्यांच्या प्रभागात मला वाटतं आणखी तोच ठेकेदार काम करतोय आणि कुठंतरी ठेकेदाराची मनमानी कशी असती मला वाटतं तुम्ही एकदा येऊन त्या प्रभागात बघितलं पाहिजे. इथं तुम्हाला एक विनंती करतो आणि अग्रवाल साहेब मी तुमच्याशी फोनवर बोलत होतो त्या दिवशी, तुम्हाला आठवत असेल. सगळ्यांनी थोडक्यात फक्त म्हणला फोनवर बोललो. एक कामगारांचा जीव धोक्यात घालण्याचं काम तो ठेकेदार करतोय. एकमेव रस्ता असा आहे आमच्या प्रभागात जो दोन्ही एमआयडीसीला जोडणारा रस्ता आहे. सातपूर आणि अंबड हा एकमेव सातपूर अंबड लिंक रोड असा महत्वाचा रस्ता आहे, ज्या रस्त्याने दोन्ही एमआयडीसीला एकमेव कनेक्टिव्हिटी असलेला रस्ता आहे. आणि याच्याकडे प्रचंड प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. गेले 4 वर्ष आम्ही वेळोवेळी त्या म्हणजे रस्त्याची दुरुस्ती करावा अशी वेळोवेळी काही आंदोलनं केले, मागण्या केल्या, परंतु कुठंतरी आज तुमच्या सिंहासनाच्या निमित्ताने त्या रस्त्याचं काम चालू केलंय. परंतु काम चालू असताना प्रचंड असं दुर्लक्ष आमच्या प्रभागाकडे किंवा त्या रस्त्याकडे होत आहे. या ठेकेदाराची मनमानी चालू आहे. रातोरात कुठं खड्डे खोदतो, कुठेही सेफ्टी काही लावत नाही आणि लोकांचे अपघात होत आहे. या अपघात झाल्यावर अधिकाऱ्यांना फोन करतो, अधिकारी व्यवस्थित उत्तर सुद्धा देत नाही. एवढं प्रशासन धीमागतीने चालतंय. मला वाटतं कामगारांचा जो जीव धोक्यात घालण्याचं जे प्रशासन काम करतंय हे कुठंतरी बरोबर नाहीये. कारण रात्री बेरात्री तो माणूस आपल्या प्रपंचासाठी 12-12:30 कामावर सुटतो आणि घरचे वाट बघत असतात. अनेक कामगार मृत्युमुखी पडलेले. 4 दिवसापूर्वी अपघात झाल्यावर मी साहेबांशी बोललो, परंतु कुठलाही त्या ठेकेदाराचा सुपरवायझर किंवा कोणी साधा त्या जखमी माणसाला विचारायला सुद्धा आलं नाही. आम्ही साहेबांशी बोललो, साहेब अशी परिस्थितीत लोकांना कुठेतरी सेफ्टी वाटलं पाहिजे, अपघात होऊ नये म्हणून कुठं काळजी घेतली पाहिजे. काही नियम आहेत आपले, प्रशासनाने काही नियम घालून दिलेले, काही रिफ्लेक्टर लावले पाहिजे, कुठं जे लावले पाहिजे, हे कुठल्याही गोष्टी पाळल्या जात नाही. 1-2 टनवर रिफ्लेक्टर लावले, बाकी रस्ता खोदायचा आणि चालू द्यायचा अशी परिस्थिती. मला वाटतं सर्व प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे, ज्या रस्त्याची जर आपल्याला ट्रॅफिक कमी करायची असेल तर सातपूर मळे परिसरातले शेतकरी आपल्या महापालिकेला जागा हस्तांतरित करायला तयार आहे. त्यांची जागा आपण मळे परिसरातली जागा घेऊन तो डीपी रोड तो चालू केला तर मला वाटतं दोन्ही एमआयडीसीला अजून एक नवीन रस्ता मिळेल आणि
बांधलेली आहे. परंतु त्या पाण्याच्या टाकीला आपण कनेक्शन जोडलेलं नाही. ते जर कनेक्शन जोडलं, माडा परिसर असो, जाधव संकुल असो, फोर टाउनशिप, पाटील पार्क हा सर्व परिसर लिंक रोड पर्यंत, मळे परिसरापर्यंत 24 तास पाणी मिळेल. या टाकीचं लवकरात लवकर कनेक्शन जोडण्यात यावं अशी मी विनंती करतो आणि बोलण्याची संधी दिली मी आपले आभार व्यक्त करतो.